कोकणात जितक्या वेळा फिरायला जावं तितकं नवं कोकण आपल्याला गवसतं. कितीतरी वेळा आपण दिव्यागार, हरिहरेश्वर, श्रीवर्धनला फिरायला जातो, पण इथे असणाऱ्या कांदळवनांविषयी किती जणांना माहिती आहे? कांदळवने म्हणजे जणू समुद्रातलं जंगलच. नमस्कार मित्रांनो, मी कादंबरी आणि परमाबोली या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत. श्रीवर्धनमध्ये असणारी हे मॅनग्रूव्ज म्हणजे खारफुटीची वने, जिथे आपल्याला एक्स्टिंक्ट स्पीशीज म्हणजे नामशेष होणारी प्रजाती यांचे संवर्धन करून शासन आणि ग्रामपंचायत यांच्यामार्फे एक संवर्धन प्रकल्प उभा केलेला आहे. तर या ठिकाणी जायचं कसं, जाण्यासाठी बुकिंग कसं करायचं, ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर दिव्यागारहून आरावी मार्गे आम्ही आलो. तुम्ही बोर्लीतून सरळही जाऊ शकता, तिथूनही रस्ता आहे, परंतु इथून येण्याचं कारण म्हणजे हा सुंदर व्ह्यू. आरावीचा हा सुंदर समुद्रकिनारा बघायचा होता आणि त्याच्यामुळेच इतका सुंदर नजारा बघण्यासाठी आम्ही या रस्त्याने आलो. थोडा वेळ आरावीच्या बीचवर सुद्धा थांबलो. वीकडेमध्ये गेल्यामुळे इथे कुणीच पर्यटक नव्हते आणि त्याच्यामुळे आपण अगदी प्रायव्हेट बीचवर आलोय असाच फील येत होता. दिव्यागरहून हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनला जाताना वाटेत आपल्याला शेकाडी, भरटखोल आणि आरावी हे समुद्र किनारे लागतात. शेकाडीला सुद्धा आपण थांबू शकतो काही वेळ. त्याच्यानंतर भरटखोल हे बंदर आहे, म्हणजे सकाळ सकाळ इथे मच्छीचा लिलाव होतो, त्याच्यामुळे ताजी मच्छी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता भरटखोलमध्ये. आणि आत्ता मी आहे आरावीमध्ये. आरावीचा बीच हा खूप सुंदर आहे, इथे बरेच फोटो काढले मी. आणि आता इथून पुढे मी जाणार आहे श्रीवर्धनला. पुढे श्रीवर्धनला हॉटेल ओम साई शरण इथे आम्ही जेवायला थांबलो. हे हॉटेल म्हणजे वाडीतच सुरू केलेले आहे. पर्यटकांची गर्दी नसल्याने मच्छी थाळी त्या दिवशी काही नव्हती, त्याच्यामुळे आम्ही चिकन घेतला. जेवण करून हरिहरेश्वरच्या दिशेने आम्ही निघालो. संपूर्ण रस्ता हा अतिशय चांगला आहे आणि मुख्य रस्त्यावरून उजवीकडे आता आपल्याला वळायचंय. काळिंजी गावात आपल्याला असा हा चिंचोळा रस्ता लागतो. इथे 4 व्हीलर पार्किंगची सोय सुद्धा करण्यात आली आहे, पण इथे येण्याआधी आपल्याला प्री बुकिंग करावं लागतं, कारण इथली भेट ही समुद्राच्या भरती ओहोटीवर अवलंबून असते. 45 मिनिटांच्या या बोट राईडमध्ये इथले कर्मचारी आपल्याला या कांदळवनातील वृक्षांची संपूर्ण माहिती सांगतात. नमस्कार. हे खाऱ्या पाण्याचे किनारे 3 येतात. पहिला आपण बोलतो तो एक सँडी शोर, वाळूचा किनारा. दुसरा येतो तो रॉकी शोर, खडकाळ किनारा. आणि तिसरा भाग आहे त्याचा दलदलीचा किनारा, म्हणजे त्याला आपण मडी शोर बोलतो. आणि जिथं खारा पाणी, जो समुद्राचा खारा पाणी खाडीला जातो आणि नदीचा गोडा पाणी एकत्र मिळतो, त्या ठिकाणी हे दलदल तयार होते. त्या दलदलीवर कांदळवन उगवतात, म्हणजे मँग्रोव्ह उगवतात. हे कांदळवन म्हणजे समुद्रातले जंगलच. चला तर मग इथल्या वृक्षांची संपूर्ण माहिती बघूयात. आणि या सुंदर माहितीसाठी परमाबोली या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण इथे आल्याबद्दल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या कोकणात व कोकण किनारपट्टीवर वसलेल्या छोट्याशा सुंदर निसर्ग लाभलेल्या काळिंजा गावच्या खाडीजवळ आहोत. आता आपण कांदळवनाची सफारी करतो. हे कांदळ इतर वनाप्रमाणेच आहे, पण याची खासियत अशी की या गावाला निसर्गाने खूप सुंदर कांदळ बेटाच्या स्वरूपात लाभलं गेलेले. ते बघा समोर नारळाची झाडं दिसत आहेत ना, ते बेट आहे. बेट म्हणजे आयलंड आहे. त्या आयलंडमध्ये नारळ, पोपळ, चिंचा, आंबा, काजू, फणस, चिकू सगळे वनस्पती आहे. पण म्हणतात ना, निसर्गाने आपल्या गावाला अशी एक देणगी दिलेली आहे. तसे त्या बेटामध्ये एकेकाळी जुनी लोक राहायची, घरं होती 2, ती भात शेती करायची. म्हणतात ना, निसर्गाने आपल्याला दिलेलं एक सुंदरसं ते बेट, आणि त्या बेटामध्ये 11 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. आता ते बेट म्हणजे जुन्या काळचा जोडा सुद्धा म्हणतात त्याला. आता आपण सगळीजण काय पाहायला आलात? कांदळवन. कांदळवन म्हणजे काय? कांदळवन म्हणजेच मँग्रोव्ह व खारफुटी, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारी ही वनस्पती आहे. तर आपल्याकडे ह्या वनस्पती 13 प्रकारच्या आहेत.
व पुऱ्या महाराष्ट्रामध्ये 18 प्रकारचे आहेत. पण मँग्रोव हे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. आपल्याकडे 13 प्रकारच्या ज्या स्पीशीज आहेत त्यातली आपण पहिली समोरची स्पीशीज आपण बघतोय ती बघा, ती पिवळ्या रंगाची साधारण दिसते आणि जी जे पानं पण एकदम लांब पानं दिसत आहेत तिला सोनेरेशिया अपेटाला म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला पिवळी चिपी, सोनचिपी असं म्हणतो. नंतर आपण दुसरी स्पीशीज जाणून घेतोय. ही बघा, ही छोट्या पानांची दिसते, जशी की कढीपत्ता, कडुलिंबाची पानं कशी असतात त्या टाईपमध्ये ही पानं दिसत आहेत. तर आता ह्या झाडाची जी फुलं असतात ना, ती फुलं पिवळ्या रंगाची छोटीशी फुलं असतात आणि शिवाय त्याला जे फळ धरलं जातं ते फळ आंब्याची सुरुवातीची कैरी असते छोटीशी, त्या टाईपमध्ये त्याचं फळ असतं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्वी लोक त्या बेटावरती शेती करायला जायचे आणि जेव्हा संध्याकाळी रिटर्न घरी यायचे ना, तेव्हा ह्या पानांचा ओझा बांधून घरी घेऊन यायचे. मग ते कशासाठी घेऊन यायचे की ज्यांच्याकडे कोणाकडे गाई म्हैशी दूध देणाऱ्या असतील ना, त्यांना हा पाला खाऊ घालायचे. मग त्याने काय व्हायचं, जिथे 1 लिटर गाई म्हैस दूध देणारी असेल ना, तिथे 1.5-2 लिटर एकदम सहज दूध द्यायची. इतकं पौष्टिकता ह्या पाल्यामध्ये आहे. तिसऱ्या प्रकारची स्पीशीज आपण बघतोय. ही बघा, ही समोरच अंडाकृती पानं दिसत आहेत आपल्याला ह्याची. ह्या झाडाला ॲव्हिसिनिया ॲफिसिनालिस म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला भारतीय तीवर म्हणतो. आता ही चौथी वाली आपण स्पीशीज बघतोय. ही बघा समोरच आपल्याला दिसते. हिला सोनेरेशिया अल्बा म्हणतात आणि मराठीमध्ये आपण हिला पांढरी चिपी म्हणतो. तर पांढरी चिपी का म्हणतात, तर तिचं फूल बघा आपल्याला पांढऱ्या रंगाचं दिसतंय. हे फूल गळून गेल्याच्या नंतर त्याचं फळ तयार होतं. हे बघा आपल्याला दिसत आहेत इथं फळं झालेली. हे फळ पूर्णपणे तयार झालं ना का त्याला सफरचंदासारखा सुगंध येतो, म्हणून त्या फळाला मँग्रो ॲपल देखील म्हणतात. आता हे फळ आपण खाऊ शकतो. ह्या फळाचं आपण लोणचं देखील करतो. ह्या झाडाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष म्हणजे स्टेट मँग्रोव्ज ऑफ ट्री म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. ह्या ज्या 4 टाईपच्या ज्या स्पीशीज आहेत ना, त्यांची मुळं ही जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढलेली असतात. तर ह्या मुळांचं काम हे पाणी फिल्टर करण्याचं असतं, जसं की ॲक्वागार्ड आणि आरो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ही मुळं पाणी शोषून घेताना हे खारच पाणी शोषून घेतात, मुळांद्वारे पाणी फिल्टर करतात आणि मग गोडं पाणी वरती झाडांना ट्रान्सफर करत असतात. म्हणजे काय, खाऱ्या पाण्यात राहूनही गोड्या पाण्यावर जगणाऱ्या ह्या सगळ्या वनस्पती आपल्याला दिसत आहेत. तर आता आपण ह्या 4 टाईपच्या स्पीशीज बघितल्या. आता पुढची बघतोय 5व्या नंबरची. तर ही बघा, ही समोर आपल्याला दिसते. हिला रायझोफोरा म्युक्रोनटा म्हणतात आणि मराठीमध्ये आपण हिला पिवळा कांदळ म्हणतो. तर पिवळा कांदळ का म्हणतो, तर ही बघा, ह्या पानांची जी आपल्याला मागची शीर दिसते ती साधारण बघा पिवळ्या रंगाची दिसते, बरोबर, म्हणून हिला पिवळा कांदळ म्हणतात. तर नंतर बघा आपल्याला ही कळ्या दिसत आहेत. आधी ह्या कळ्या उमळून गेल्याच्या नंतर आपल्याला हे फळ दिसतंय बघा, चिकूच्या आकाराचं फळ दिसतंय. चिकूच्या आकाराचं फळ दिसतंय आणि त्याच्यातूनच ती कंदिका म्हणजे प्रोपॅग्युल आलेली आपल्याला दिसते, बरोबर, शेंगेसारखा प्रकार दिसतोय आपल्याला. तर ह्याच्यामध्ये बी नसून हे पूर्णपणे तयार झालेलं एक रोपटं आहे. म्हणजे ह्या झाडांचं एक वैशिष्ट्यच असं असतं की ही झाडं स्वतःची रोपटी ही झाडावरच तयार करत असतात. तर बघा आता आपल्याला ह्या कंदिका दिसत आहेत, बरोबर. ही कंदिका ह्या वातावरणाशी पूर्णपणे एकरूप होत नाही, एक मॅच होत नाही, पूर्णपणे मॅच्युअर होत नाहीत, तोपर्यंत हे झाड त्या कंदिकांना खाली सोडत नाही. आणि एकदा का ती कंदिका पूर्णपणे मॅच्युअर झाली का मग ते झाड त्या कंदिकांना खाली सोडतं. आणि जेव्हा खाली सोडतं तेव्हा ती विचार करत नाही की खाली चिखल दलदल आहे की पाणी भरलेलं आहे. समजा चिखल दलदल असेल तर वरून पडताना एकदम प्रेशरनी खाली पडते बघा, आपल्याला एकदम पॉइंटेड दिसते खाली. मग वरून पडताना एकदम प्रेशरनी खाली पडते आणि खाली रुजलेली दिसतात बघा आपल्याला छोटी झाडं. आणि समजा जर पाण्यामध्ये पडली असेल, भरलेल्या पाण्यामध्ये पडलेली असेल, तर ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून इतर ठिकाणी ती रुजून जाते. हे झाड रायझोफोरा म्युक्रोनटा हे झाड एक इंडिकेटर आहे. तर इंडिकेटर कशाचं आहे, तर बघा जिथपर्यंत आपल्याला ती मुळं दिसत आहेत, एकत्रित वाढलेली मुळं दिसत आहेत, तिथपर्यंत हे भरतीचं पाणी भरलं जातं. आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की ह्या झाडांची पानं आकाशाच्या दिशेने वरती वाढलेली दिसत आहेत. त्याचं कारण हे आहे की समजा एखाद वेळेला हायटाईड झाली असेल आणि फुल पाणी भरलं असेल, शेवटी निसर्ग आहे, पाणी तेवढंच ठेवत नाही, कधीतरी कमी कधीतरी जास्तच असतं. मग एखाद वेळेला हायटाईड खूप वाढली असेल आणि हे पाणी त्या झाडांना स्पर्श झाला असेल तर ती झाडं ती पानं काही दिवसाने गाळून टाकतं आणि त्याची नवीन नवीन ते लेवल तयार करत जातं.
पण ही एकमेव स्पीशीज अशी आहे मँग्रोव्ह मधली की तिचा जर पाण्याशी संपर्क आला ना का ती झाडं ती पानं काही दिवसाने गाळून टाकतं. आता कंदिकेमार्फत वाढणारी दुसरी स्पीशीज आपण बघतोय, ही बघा, हिला ब्रुगेरा सिलेंड्रिका म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला छोटा झुंबर म्हणतो. तर छोटा झुंबर का म्हणतो तर तिचं फूल बघा आपल्याला दिसतंय, आपलं शोचं झुंबर असतं ना त्या टाईप मध्ये दिसतंय बघा, पण एकदम छोटंसं आहे. शिवाय त्याची जी कंदिका आहे ती कंदिका एकदम छोटी आहे बघा, एकदम दिसते छोटीशी. तर अशी ही संपूर्ण माहिती जाणून घेत आमची कांदळवनाची सफर सुरू होती. आता ही आपण बघतोय तिसरी वाली, हिला ब्रुगेरा जिम्नोरायझा म्हणतात आणि मराठीमध्ये आपण हिला मोठा झुंबर म्हणतो. तर मोठा झुंबर का म्हणतो तर तिचं बघा आपल्याला फूल दिसतंय लाल कलरचं, जसं की आपलं शोचं झुंबर कसं असतं, लाईटचं शोचं झुंबर, त्या टाईप मध्ये बघा वाढलेलं दिसतंय ते फूल, म्हणून तिला मोठा झुंबर म्हणतात. तर ही चौथी आपल्याला दिसते, हिला सिरीज ऑफ तगल म्हणतात आणि मराठीमध्ये आपण हिला किरकिरी म्हणतो. तर किरकिरी हिला का म्हणतो, जर हिचं जर आपण पान घेतलं आणि मोडलं ना तर कटकट असा आवाज येतो, म्हणून हिला किरकिरी म्हणतात. ठीक आहे. हे पुढचं झाड आहे, ह्याला एजिसिरिस कॉर्निकुलेटम बोलतात आणि मराठीमध्ये आपण हिला सुगंधी मिरची म्हणतो. तर सुगंधी मिरची का म्हणतात तर हिचं हे आपल्याला फूल दिसतंय, हे बघा हे फूल, ह्या फुलांना सुगंध इतका छान असतो की त्याच्यावरती मधुमक्षिका पालन हा व्यवसाय केला जातो. आणि मिरची, तर मिरची का म्हणतात, आता आपण ज्या 4 टाईपच्या ज्या स्पीशीज बघितल्या त्यांच्या प्रोपॅग्युल कशा आपण सरळ बघितलात ना, तर ह्याची सेम मिरची सारखी वाकडी असते म्हणून तिला मिरची म्हणतात. फुलाला सुगंध खूप छान असतो म्हणून सुगंधी, आणि प्रोपॅग्युल मिरची सारखी असते म्हणून मिरची, सुगंधी मिरची. ही बघा ही पुढची एक आपल्याला स्पीशीज दिसते, हिला अॅकेंथिस सॅलिसिफोलियस म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला काटेरी मरांडी बोलतो. इथे आम्हाला पानबगळे आणि इतर पक्षी सुद्धा पाहायला मिळाले. कांदळवनांना निसर्गामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कांदळवने त्या जागेचं त्सुनामीपासून संरक्षण करतात. शिवाय त्यांचं कार्बन डायऑक्साईड शोषण करण्याचं प्रमाणही जास्त असते. कांदळवनातल्या जमिनीवर मासे अंडी देतात आणि त्यामुळेच या भागामध्ये मच्छीमारी जास्त होते. तुम्हाला जर या खारफुटीच्या जंगलांची सफर करायची असेल तर त्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच संपर्क करा आणि प्री बुकिंग करून आपली ही सहल निश्चित करा. नमस्कार, मी विक्रांत गोगरकर, कांदळवन निसर्ग पर्यटन प्रकल्पाचा सदस्य आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर किंवा दिव्यागर इकडे जर आपण टुरिझमसाठी येत असाल टुरिस्ट म्हणून, तर परमाबोली या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की एक वेळ आमच्या काळिंजे कांदळवन निसर्ग पर्यटन प्रकल्पाला भेट द्या आणि इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, तुम्ही देखील पुढच्या ट्रिपमध्ये या कांदळवनांना नक्की भेट द्या. येवा कोकण आपलंच असा.